राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। पक्षातील पक्षफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का असाही सवाल। राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधील हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। मुंबईमध्ये 2 दिवसात 2 मृत्यू। मॅनहोल आणि चेंबूरमध्ये झाड पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटणार। विरोधक सरकारला विचारणार जाब। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये नवा धागा समोर। खुनाच्या कटाची माहिती असलेला तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात। तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती। अधिकची चौकशी सुरू। आजपासून 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार। ठाणे रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट। विदर्भ मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार सुरूच। सखल भागात साचलं पाणी। देवगडमध्ये अणु ऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन। तर तारा मुंबरी समुद्र किनाऱ्यावर मोठा शेतकरी मेळावा। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर। तिन्ही मार्गांवरच्या लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरा। प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी। साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। जीव गेल्यानंतर पालिकेकडून 4 जणांचं निलंबन। महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात केले जाणार। मुंबई लोकल सुरक्षेसाठी कडक उपाययोजना। सीसीटीव्ही आणि फेशियल रेकॉग्निशनचा रेल्वेत वापर। रेल्वे पोलिसांच्या मनुष्यबळ वाढीची केंद्राकडे मागणी। लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजार नेण्यास मनाई। रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगची होणार तपासणी। महात्मा फुले वाड्यात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वटपूजेच्या कार्यक्रमावरून वाद। पुरोगामी कार्यकर्त्यांचा कार्यक्रमाला विरोध। पुरातत्व विभागावरही आक्षेप। अमेरिका इराणच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात। काल रात्री पार्थिव शवपेटीत ठेवलं। लाखो जनसमुदाय शोकाकुल। मुलगा मोस्तफा खामेनी मात्र अंत्यविधीला येणार नाही। फिफा विश्वचषक 2026 मध्ये अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा विजय। क्रोएशियाला नमवत क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक। रोनाल्डो आणि गुंजालो रामोसच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालचा विजय। Thank you.